शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारचे कान टोचले। जनतेनं सरकारकडून अपेक्षा व्यक्त केल्या तर चुकलं काय, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून जनतेनं आघाडीचे सरकार उलथवून लावलंय। त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर आपले सरकार नालायक ठरेल असा टोलाही त्यांनी हाणला। तर सीमा प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं। ज्या भावना मी वेळोवेळी व्यक्त करत असतो, सामनातून व्यक्त करत असतो, सभेतून व्यक्त करत असतो, ती नुसती आदळापट नसते। ज्या एका मोठ्या आशेने आणि अपेक्षेने संपूर्ण दिल्लीत काय आणि आपल्या गल्लीत काय या जनतेने सरकार बदललं, उचलून फेकून दिलं, त्या जनतेला जर का पहिल्या सरकारची आठवण यायला लागली तर मग आपण नालायक ह्या शब्दाशिवाय दुसरा माझ्या आपल्यासाठी शब्द सुचत नाही। सीमा भागात नाही त्यांना तिथली लोक मला भेटली, तेही इथे येऊन उभे राहिलेले आहेत। चंद्रकांत दादा, एक गोष्टीचा मात्र मी नक्की आग्रह तुमच्याकडे धरणार आहे आणि देवेंद्रजींकडे सुद्धा धरणार आहे। त्यांनी मला निवेदन दिले, हे निवेदन मी पाहिजे सगळ्यांच्या वतीने तुमच्याकडे देतो। त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की हा जो प्रश्न आहे तो कोर्टामध्ये आहे। कोर्टामध्ये प्रश्न असल्यानंतर कर्नाटक सरकारकडनं त्याची जेवढी एक दखल घेऊन वेळोवेळी वकील दिले जातात, तसा अग्रक्रम महाराष्ट्र सरकारने या विषयात घेतला असं त्यांना वाटत नाहीये। ज्या वेळेला केसची तारीख असते तेव्हा आपले वकील जात असतात नसतात, ते म्हणतात जात नाहीत। आणि असं जर का असेल तर मग खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे की काल परवाकडे जी घडलेली घटना आहे की आपल्या राज्याचा महाअधिवक्ता राज्य तोडण्याची भाषा करतो, त्याला हाकलून द्यावा लागतो, आणि बाजूला माझ्या मराठी बांधवांचा आक्रोश कानावर येऊन सुद्धा आपण कानावर बोटं घालणार बसणार असू तर ते सुद्धा योग्य नाहीये। मग ते सदाशिवरावांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि छत्रपतींचा घ्यायचा तर अजिबात नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।